तर बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं बंड लोकसभेपुरतं शमलं असलं तरी त्यांचा इंदापूर विधानसभेवरचा दावा कायम आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांकडून तसा शब्द मिळालेला असल्यामुळेच आपण त्यांच्या सोबत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी म्हटलंय. त्याचवेळी गेल्या 3 निवडणुकांपासून असलेली मनातील खदखद दूर झाली आहे. अजित पवारांसोबत पूर्णतः मनोमिलन झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. याच वादाबाबत अंकिता पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीमध्ये राजकारणातली नवीन पिढी लक्ष वेधून घेते आणि याच नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अंकिता हर्षवर्धन पाटील ठाकरे माझ्यासोबत आहेत. गेल्या 4-6 दिवसापासून किंवा आठवडाभरापासून पाहतो आहोत. बऱ्यापैकी प्रचारामध्ये व्यस्त आहात, वेगळा आहात. काय साधारणपणे स्वरूपाचा प्रचार सुरू आहे आणि आज बारामतीमधली, इंदापूरमधली काय स्थिती आहे या प्रश्नापासून सुरुवात करू. नमस्कार. आम्ही आता इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 5 दिवसांपासून पूर्ण प्रचार यंत्रणा राबवलेली आहेत. आमचे ऑलमोस्ट 60 गावांचा दौरा काल रात्री संपन्न झाला आणि एक खूप चांगला प्रतिसाद इंदापूर तालुक्यामधून आपल्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत सुनेत्रा वहिनी पवार यांना बघायला दिसतोय. आणि आमची भारतीय जनता पार्टीची पूर्ण जी आमच्या कार्यकर्त्यांची जी पूर्ण फळी आहे आणि बूथ लेवल पर्यंतचा जो आमचा कार्यकर्ता आहे तो पूर्णपणे प्रचारामध्ये सक्रिय झालेला आहे. आणि हा जो आमचा 1.5 लाख मतदार आहे इंदापूर तालुक्याचा तो खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला आता सक्रिय झालेला दिसून येतोय. एक प्रश्न म्हणजे आधीपासून जो तुमच्या मनात सगळ्यात आधी उपस्थित झाला होता तो म्हणजे की आपल्यावरती कधी काही अन्याय झालेला आहे, म्हणजे साहेबांवरती असेल, म्हणजे तुमचे वडील हर्षवर्धन पाटील आणि त्यानंतर मग एकूणच तुमच्या घराण्यावरती, तर तो अन्याय झाला आहे याबद्दलची भावना मनातून दूर झाली आहे का? मनोमिलन खऱ्या अर्थानं घडलं असं म्हणता येईल का? डिनर डिप्लोमसी झाली मला माहीत आहे, परवाच काहीतरी जेवणाचा कार्यक्रम पण झाला तुमच्याकडे. निश्चित पद्धतीने सगळे जे विषय होते, सर्व मनातली खतखत होती, ही सगळी दूर झालेली आहे. कारण जो अन्याय एकंदरीत जो तुम्ही पाहिलात तर मागच्या 3 निवडणुकांपासूनच जी पार्श्वभूमी होती, तर त्या पार्श्वभूमी मागचे भरपूर कारणं होते. तर ते कारणं आपण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण नाही जाणार डिटेलमध्ये, पण हे सर्व विषय केंद्रीय मंत्री अमित शाह साहेबांनी समजून घेतले. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते समजून घेतले. अजितदादांची साहेबांची हर्षवर्धन पाटील साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची मीटिंग झाली. त्यानंतर 2-3 मेळावे झाले इंदापूर तालुक्यामध्ये. त्यामुळे सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहे आणि आमचा सगळ्यांचा स्वभाव हा खूप स्पष्ट आहे, खूप क्लिअर आहे. आम्ही विरोध केला तरी एकदम क्लिअर करतो आणि आम्ही सपोर्ट केला तरी एकदम 100% क्लिअर पद्धतीने करतो. त्यामुळे मनोमिलन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण पॉझिटिव्हली महायुतीचं काम करण्यात आम्ही सर्वजण ग्राउंड लेवलला उतरलेले आहोत. मला आठवतं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच तुमच्या इथल्या पुण्यातल्या घरामध्ये अजित पवार स्वतः आले होते आणि त्यांनी इथे म्हणजे त्यांच्यासाठी आमरसाचं जेवण करून गेले होते. त्यावेळी पार्श्वभूमी ती होती आणि यावेळी परत मग तुम्ही म्हटलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मध्यस्थी केली, त्यानंतर मग तुमच्या घरचं हे सगळं जेवण झालं. हे तेवढ्या काळापुरतं हे राहतं असं साधारणपणे चित्र आहे. तुम्ही आश्वस्त आहात की परत म्हणजे कारण शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं भवितव्य असतं. मग हर्षवर्धन पाटील असलेत किंवा त्यांची पुढची पिढी, तुम्हाला राजकारणात जर राहायचं असेल, टिकायचं असेल, पुढे जायचं असेल तर निश्चितपणे भविष्यातले धोके हे ओळखावे लागतात. पुढे तुम्हाला भविष्य तुमचं सुकर वाटतंय? पुढचं जे भविष्य आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी खूप उज्ज्वल आहे आणि ते लोकसभेमध्ये आपण पाहणारच आहोत आणि विधानसभेच्या रूपामध्येही आपण महाराष्ट्र राज्यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे निश्चित पद्धतीने आम्ही शेवटी इंदापूर तालुक्याचं पालकत्व देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारलेलं आहे. तिथले सगळे जे प्रश्न आहेत याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अजितदादांनीही आम्हाला त्या बाबतीतला शब्द दिलेला आहे. त्यामुळे एकत्रित पद्धतीने ही जी चर्चा ह्यावेळेस झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आज महायुतीमध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने इंदापूर तालुका हा एक खूप महत्त्वाचा तालुका आहे आणि इंदापूर तालुका हा हर्षवर्धन पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने बांधलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी, त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी इंदापूर तालुका हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तर अशी कुठल्या प्रकारची चिंता वाटत नाही. कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे अजित पवारांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, दत्ता मामा भरणे.
उद्याच्याला त्यांचा त्या विधानसभा मतदारसंघावरती निश्चितपणे दावा असू शकतो. अशा वेळी हर्षवर्धन पाटलांना काय मिळणार आहे किंवा अंकिता पाटलांना काय मिळणार आहे? आणि जसं मी आता सांगितलं, की इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे, ही ताकद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षाही जास्त अधिक मोठी आहे. कारण आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ग्राउंड लेव्हलचे, ग्रासरूट लेव्हलचे सर्व साहेबांना मानणारे सर्व एकनिष्ठ आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला फूट पडलेली दिसत आहे. त्यामुळे काही त्यांचे पदाधिकारी दुसऱ्या बाजूंनी गेलेले आहेत, काही अजितदादांच्या बाजूनी आहेत. त्यामुळे हे सगळं पाहता आता ज्या काही गोष्टी पुढे होतील ते आपण पाहूच, पण निश्चित पद्धतीने भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याला त्यांनी खूप सिरियसली घेतलं आहे आणि इंदापूर तालुक्यावरती लक्ष आहे पक्षाचं. आणि त्याचाच भाग म्हणून तुम्हाला संधी मिळेल असं वाटतं तुम्हाला, किंवा म्हणजे साहेबांना किंवा तुमची काही वैयक्तिक इच्छा आहे का? म्हणजे हेही मला या निमित्तानं जाणून की पुढे विधानसभेच्या राजकारणामध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अंकिता पाटलांना स्वतः उतरण्याची इच्छा आहे? मी आज भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि युवा संघटन बारामती लोकसभेमध्ये वाढवण्याची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिलेली आहे आणि त्या संदर्भात मी कार्यरत आहे. आता याच्यानंतर पुढे जी पक्ष जबाबदारी देईल ते आम्ही निश्चित पद्धतीने जेव्हा वेळ येईल तेव्हा ती स्वीकारूच. पण त्या दृष्टिकोनातून मी म्हणजे इच्छा असणे आणि तयारी करणे या दोन्ही गोष्टी असतात आणि एकाच वेळी ते शक्य होत नाही. म्हणजे 4 महिने हातात आहेत आणि मग तुम्हाला निवडणूक लढायची आणि जिंकायची असं होत नाही. तुम्ही त्या दृष्टिकोनातून विचार करता आहात का? नाही, मी आज भारतीय जनता पार्टीचे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आणि जे मला पक्षाने पद दिले ते पद म्हणून मी आज जास्तीत जास्त प्रयत्न आज मी ग्राउंड लेवलला करत आहे. एकूण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण किंवा टीका प्रतिटीका, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, घरची बाहेरची, अशा पद्धतीचं म्हटलं जातंय. एक नव्या पिढीची राजकारणी म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? हे सगळं जे काही चाललंय त्यात मला असं वाटतंय की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पाहिजे आणि घरातले विषय हे घरातल्या ठिकाणी पाहिजेत. ते विषय पब्लिक प्लॅटफॉर्मवर किंवा डोमेनवर बोलण्यासारखे नसतात आणि ते बोललेही जाऊ नयेत. कारण आपली महाराष्ट्रातली संस्कृती अशी आहे की आपण घरातली गोष्ट कधीच बाहेर बोलत नाही. आता ज्या काही गोष्टी होतात त्याच्यावरती भाष्य मी करणं बरोबर नाहीये, पण एकंदरीत एक युवती म्हणून आणि एक आगामी काळामध्ये 21 शतकामधली एक युवती म्हणून जेव्हा मी हे सगळं ऐकते, त्यामुळे मला असं निश्चित वाटते की ह्या गोष्टी ज्या पर्सनल आहेत ह्या दाराआड पाहिजेत, ह्या बाहेर बोलल्या नाही गेल्या पाहिजेत. राजकारणामध्ये मग सून निवडायची की नणंद निवडायची, म्हणजे किंवा असा जो काही प्रकार सुरू आहे आणि बारामतीकरांवरती तो निर्णय सोपवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एक वडील म्हणून आपली मुलगी तिच्याविषयी आपुलकी असणं किंवा जिव्हाळा असणं हेही गैर नाही आणि एका पतीला आपली पत्नी निवडून यावी हेही गैर नाही आहे. अशा वेळी काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई बारामतीतली होते का? नणंद विरुद्ध भावजाई अशी ही लढाई होते का? म्हणताना विचारांची लढाई म्हटली जाते. खरं ही विचारांची लढाई आहे आणि मला असं वाटते की आज मायबाप जनता जे आहे ही फार हुशार आहे आणि ते निश्चित पद्धतीने अशा उमेदवाराला मतदान करतील जे उद्या जाऊन विकास कामांवरती जास्त भर देईल. कारण बारामती लोकसभेचा जर तुम्ही पाहिलात तर कामं करण्यासारखी भरपूर आहेत आणि एक विजननी जे उमेदवार पुढे काम करण्यासाठी आग्रही राहतील तर अशा उमेदवारालाच जनता येणाऱ्या 7 तारखेला निवडून देईल असं मला वाटतं. सुप्रिया सुळेंच्या बाबतीत म्हटलं जातं की त्याही एक चांगल्या खासदार राहिलेल्या आहेत. संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, एकदा नव्हे तर 2दा वगैरे. मग असं असताना त्यांनी असं कुठल्या कामामध्ये त्यांच्या कमतरता आहे की ज्याच्याकडे तुम्ही जी कमतरता तुम्ही मतदारांच्या नजरेत आणून देणार आहात? मला असं वाटतंय की आज मोदीजींची 10 वर्षापासून केंद्रामध्ये सत्ता आहे, भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता जर आपण पाहिलं तर नक्कीच 400 पार करून परत एकदा तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान होताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अशा विचारांचा खासदार निवडून गेला पाहिजे. कारण आता मी महायुतीचं काम करत असताना मी तर असंच म्हणेन की महायुतीचे खासदार निवडून गेले पाहिजे जे मोदीजींचे हात बळकट करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही पाहिलंत मोदीजींचा जो इंटरव्ह्यू होता एक भाषणामध्ये ते म्हटले की मागच्या 10 वर्षामध्ये ये तो अभी ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात पिक्चर अभी बाकी है, त्यामुळे ज्या पद्धतीची विकास कामांचा धडाका येणाऱ्या काळामध्ये लागणार आहे तर याच्यामध्ये महायुतीचा उमेदवार जर बारामती लोकसभेमध्ये जेव्हा निवडून जातील तेव्हा निश्चित पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्याला विकास झालेला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल.
पण आम्ही अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना मतदान करायचं का, असा प्रश्न देखील मतदारांकडून विचारला जातो. मग तो मतदार बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या खडकवासल्यातला असू देत की तुमच्या इंदापुरातला. नाही, आता शेवटी उमेदवार ते आहेत. पण जसं आता महायुतीचं काम करताना आम्ही हे सांगत आहोत, की आपण महायुतीच्या उमेदवाराला मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे. कारण केंद्र शासनाचा जो निधी आहे, हा निधी म्हणजे हा कोट्यवधी रुपयांचा निधी आहे, जो बारामती लोकसभेपासून, मला वाटतं बारामती लोकसभा वंचित राहिलेला आहे ह्या निधीपासून. तर हा निधी आणण्यासाठी आणि विकास कामांच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त करण्याचा आज स्कोप आपल्याला इथे आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणं अतिशय महत्वाचं आहे. इंदापूरचा विकास अलीकडच्या काळामध्ये खुंटलाय असं वाटतं. हो, निश्चित पद्धतीने. कारण इंदापूर तालुका जो आम्ही 2014 पर्यंत एका वेगळ्याच शिखरावरती नेऊन आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी नेला होता, तर तो आज कुठेतरी कामांची ज्या पद्धतीने जे निधी आणला गेलेला, त्या पद्धतीने काम झालेलं आहे. म्हणजे आता ते रोड कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा जल जीवन मिशनचे बाबतीतले जे खालचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे निधी आणणं एक भाग राहतो, पण क्वालिटी वर्क होणं एक भाग राहतो. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं इंदापूर तालुका अजून 10 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचा व्यवसाय, कुठल्याच प्रकारची इंडस्ट्री इंदापूर तालुक्यामध्ये झालेली नाहीये. आज युवकांचा जो प्रश्न आहे, आज बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे काही ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते, की कळाशी गावामध्ये मी परवा गेले होते प्रचाराच्या निमित्ताने. त्या गावाची लोकसंख्या आहे 3000. तिकडे 141 मुलं आज बिनलग्नाचे आहेत आणि त्याचं कारण म्हणजे बेरोजगारी. का? कारण त्या पूर्ण भागामध्ये आज कुठला नवीन प्रकल्प आलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतंय, की हे असे सगळे वेगवेगळे प्रकल्प येणं गरजेचं आहे. सर्वांगीण विकास होणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ही जबाबदारी जशी केंद्राची आहे तशीच राज्याची आहे. आणि राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यामध्ये आत्ता म्हणजे उपमुख्यमंत्री बारामतीचे आहेत किंवा तुमचे स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, राज्यातलं सरकार आहे, तेही त्याला जबाबदार म्हणता येणार नाही का? नाही, निश्चित ते जबाबदार आहेतच ह्या गोष्टीसाठी. कारण ज्या प्रकारचा निधी आणायला पाहिजे होता, ज्या कामाची क्वालिटी काम जे करायला पाहिजे होतं, युवकांसाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या, महिलांसाठी करायला पाहिजे होते, ह्या काहीच गोष्टी केल्या गेलेल्या नाहीयेत मागच्या 10 वर्षामध्ये. आणि त्याच्यामुळे इंदापूर तालुका आज कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसतोय. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इंदापूरचं प्रतिनिधित्व किंवा इंदापूरचं कारभार सूत्र हे हर्षवर्धन पाटलांच्या हातात असायला हवीत असं तुम्हाला वाटतं का? स्वाभाविकपणे वाटतं. कारण हर्षवर्धन पाटील साहेबांची काम करण्याची पद्धत ते मागच्या म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्या प्रकारचा इंदापूर तालुक्याचा विकास जेव्हा ते मंत्री होते, जेव्हा ज्या पद्धतीचा विकास झाला, तो इंदापूर तालुक्याने मागच्या 10 वर्षात बघितलेलाच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातात जेव्हा धुरा जाईल, त्यामुळे मला वाटतं एक वेगळ्याच पद्धतीचा विकास आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये झालेला बघायला मिळेल. आणि अजित पवारांना आणि फडणवीसांना दोघांनाही ते सगळं मान्य असेल. 100% मान्य असेल त्यांना. ते मान्य म्हणून तर आम्ही आज महायुतीचं काम करतोय. शेवटचा प्रश्न, काय साधारणपणे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चित्र असेल, काय निकाल लागेल? कारण एकूणात बघितलं तर लढत काही साधी सोपी नाहीये, टफ ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची आहे. तुमचं काय इम्प्रेशन? नाही, लढत टफ आहे निश्चित. पण महायुतीची ताकद ही पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आता सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज आपण 6 विधानसभेमध्ये पाहत आहोत बारामती लोकसभेच्या, हे सगळे ग्राउंड लेवलला उतरून काम करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणि प्रत्येकाला, जसं मी सांगितलं, प्रत्येकाला मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना बघायचं आहे. महाराष्ट्राचा विकास अजून मोठ्या प्रमाणात होताना बघायचा आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला निश्चित पद्धतीने खात्री आहे, की सुनेत्रा वहिनी पवार ह्या येणाऱ्या 4 जूनला निवडून येताना आपल्याला दिसतील. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे किंवा तुम्हाला फळ मिळणार आहे. धन्यवाद झी मीडियाशी बोलल्याबद्दल आणि अभिनंदन तुमचं यासाठी की तुम्ही अतिशय स्पष्टपणे बोलता आहात. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे.